कंबाईन 2024चा क्वेश्चन पेपर पाहू आपण आता. तर पहिला क्वेश्चन आहे, योग्य उदाहरणासह शैवाल यांचा गट जुळवा. तर हे क्वेश्चन तसं बघायला गेलं तर एकदम सोपं आहे. का तर आपल्याला 8वी ते 9वीच्या जे काही स्टेट बोर्ड तर त्याच्यात आपल्याला हिरवे शैवाल म्हणून दिलेलं आहे, ज्याचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे डायग्रामसहित. आयात आकृती आहे स्पायरोगायरा. ठीक आहे, म्हणजेच अचं काय येईल 3. आता अचं जर 3 येईल तर अचं 3 फक्त एकाच पर्याय येते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 येईल. आता बचं काय, बचं 1 तपकिरी शैवाल सर्गॅसम. ठीक आहे, लाल शैवाल त्यालाच आपण रेडोफायसी म्हणतो, तर त्याचं पॉलिसायफोनिया येईल. आणि जे काही पिवळं शैवाल असेल त्याचं बॉट्रिडियम. आता लक्षात ठेवायचं, हिरवं जे आहे ना, हिरवं शैवाल पाहतो आपण, तर त्याचं एक्झाम्पल स्पायरोगायरा झालं, ओलोऑक्स झालं, त्याच्यानंतर एक इलोथ्रोक्स नावाचा एक असतो, आणि एक चारा किंवा कारा काही पण म्हणू शकतात त्याला. तर हे त्याचे एक्झाम्पल. तर हे तिन्ही नोट डाऊन करून पाठ करून टाकायचे. त्याच्यानंतर ब्राऊन, त्यालाच आपण तपकिरी म्हणतो. आता तपकिरीमध्ये सर्गॅसम तर त्यांनी दिलेले आहे. आता याच्यावर क्वेश्चन रिपीट होऊ शकतो, पण पुढचं एक लक्षात ठेवायचं, लॅमिनेरिया. ठीक आहे, लॅमिनेरिया याचं लक्षात ठेवून टाकायचं. आणि त्याच्यानंतर रेडचं पॉलिसिफोनिया आणि ग्लासिलारिया कोंड्रस. तर हे 3 एक्झाम्पल लक्षात ठेवून टाकायचे. ठीक आहे, तर जास्त जरी नसेल तरी हिरवे शैवालावरून तरी आपला क्वेश्चन सुटतो. ठीक आहे, स्पायरोगायरा, युरोथ्रिक्स वगैरे ते आपल्याला स्टेट बोर्डमध्ये येऊन जातं. ठीक, त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकवणारे संप्रेरक विचारले. ठीक आहे, आता फळे पिकवणारे म्हणजे आता 2 प्रकारचे आपण संप्रेरक पाहतो. एक असतात ग्रोथ इनिबिटर्स आणि एक असतात ग्रोथ प्रमोटरवाले. ठीक आहे, ग्रोथ प्रमोटर जे असतात तर ते वाढ करणारे असतात, आणि हे वाढ स्टॉप करणारे म्हणजे पानगळती करणे वगैरे असे असतात. आता इथं साधं लॉजिक आहे, हे जरी आपल्याला कळालं तरी एकच इथं ऑड असणारा पर्याय आहे, जे की इथिलीन आहे. ठीक आहे, आता इथिलीन काय आहे, तर ग्रोथ इनिबिटर आहे. 2च आहेत ग्रोथ इनिबिटर, एक इथिलीन आणि एक ॲब्सॅसिक ॲसिड म्हणतो, त्याला आपण ABA पण म्हणतो. तर हे 2च आहेत जे की ग्रोथ इनिबिटर राहतं, म्हणजे स्टॉप करतात फळं पिकवणं किंवा पाणी गाळून वगैरे टाकणं. मग बाकीचे ऑक्सिन जे आहे तर ते प्रमोटर आहे, ऑक्सिन, जिब्बर्लिन आणि सायटोकायनिन. आणि सायटोकायनिनमध्ये काय पाहतो आपण, जे काही सेल डिव्हिजन होतं तर त्या ठिकाणी ते काम करत असतं. ठीक आहे, हे आणि PYQ पण आहे, तर हे पण इझी, हे दोन्ही क्वेश्चन इझी होते. ठीक आहे, आता हे थोडासा क्वेश्चन टफ आहे. ठीक आहे, आता टफ का, तर जनरली ते विचारतात कोणता रोग कशावर पडतो, तर त्यांनी यावेळेस काय केलेलं आहे, तसं न विचारण्यापेक्षा थोडी डिफिकल्टी लेवल थोडी हार्ड केलेली. आणि त्यानुसार आता एक तर गहू आपल्याला माहीत आहे रस्ट. आता गव्हावर जे रोग येतो तर ते आपल्याला पर्याय क्रमांक 4. आता या दोघांपैकी कन्फ्यूज होऊ शकतं, 3चं 4 घ्यायचं की बचं 4 घ्यायचं, तर हे तर आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं. पण ॲटलिस्ट इतकं तरी कळायला पाहिजे, आणि ब या दोघांपैकी एकाचं 4 आहे. ठीक आहे, म्हणजे आता असं आपले 2 पर्याय तर कटून जातील, कारण इथं पण 4 दिलेलं नाही, इथं पण 4 दिलेलं नाही. तर इलिमिनेशन ट्रिकनं जरी गेलं आपण तरी आपल्याला हे पर्याय 2 कटून जातील. आता गव्हाच्या खोडावरील काळा तांबेरा रोग आणि गव्हाची काजळी सुकी. आता सास काय म्हणतात त्याला, याचं गव्हाची सुट्टी काजळी. आता इंग्रजीत थोडंसं आपल्याला जास्त समजले, लूज स्मट ऑफ व्हीट म्हणले. ठीक आहे, आणि रस्ट ऑफ व्हीट म्हणले. आता हे आपल्या नोट्समध्ये पण आहे, रस्ट ऑफ व्हीट. आता याचं अचं येतं 3, म्हणजेच उष्टी लॅगो सेगमेंट. आणि याच्यावरून आपल्याला रस्ट ऑफ व्हीटून कळतं आपल्याला पक्सिनिया ग्रॅमिनिसी. ठीक आहे, कारण हे आपला PYQ आहे. आणि मग उरलेले जोडून टाकायचे. कचं 2 म्हणजे टिक्का म्हणतो आपण त्यालाच, सर्कोस्पोडियम पर्सोनॅटस. आणि जे काय हळदीवरील पानावरील टिपका. आता हे हळदीचं वगैरे ते PYQ नाही, काही एकदम नवीन आहे म्हणून ते पाठ करायचं, ट्रॅफिना मॅक्युलन्स. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी, आता हे थोडा अवघड होता, हे जे क्वेश्चन आहे थोडा अवघड चुकला तरी चालेल. ठीक आहे, एक आपण चुकला असं समजू आपला. त्यानंतर खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरात देण्यात येते. ठीक आहे, आता हे इझी लेवलचा क्वेश्चन आहे. आता इथं लस आपल्या ओळखीची एकच आहे आणि ज्याच्यावर PYQ आहे एकच आहे. PYQ का करायचे, कारण रेग्युलर तेच क्वेश्चन फ्रेम होता. आता याच्यात 2 क्वेश्चन असे आहेत जे की फक्त तुम्हाला ट्रेंड काय आहे त्याच्यावरून पण सॉल्व्ह होऊ शकतात. येईल पुढे एक क्वेश्चन आहे. आता BCG येते काय, ते आपण त्याला म्हणतो बॅसिलस कॅलेमेट ग्युरिन. ठीक आहे, त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे. आणि कशावर लिहिलं असे, जे काय आपण TB होतो, म्हणजेच मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे आपल्याला TB होतो, तर त्याच्यावर आपल्याला ही लस दिली जाते. आणि याच्याविषयी एक आपण डेट एक लक्षात घेतो, 24 मार्च. ठीक आहे, यांच्या विरुद्ध ते डेट एक आहे, दिन साजरा केला जातो आपण. ठीक आहे,
BCG आणि ती TTची लस ते डोस देतात लोखंड वगैरे लागलं तर ते हे. आता हे एक क्वेश्चन थोडा आउट ऑफ सिलेबस आहे, ठीक आहे. म्हणजे आपण जनरली आपल्या जे काही रेफरन्स बुक यूज करतो तिथून हे क्वेश्चन कवर होत नाही. आता हे पाहायला गेलं तर काही एकच लक्षात घ्यायचं, तर शेवटचं वाक्य ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट कोणत्या कॅरीबॅगमध्ये टाकतात. आता कोणत्या कॅरीबॅगमध्ये टाकतात तर आधी इथं त्यांनी ब्लॅक द्यायला पाहिजे होतं, आपण कन्फ्यूज होऊन ते तरी टिक केलं असतं, पण इथं त्यांनी ब्लॅक दिलंच नाही आहे. आता ठीक आहे, आता सोडवायचं आहे तर कसं करायचं. जास्ती आता वेस्ट आहे, आता वेस्ट आहे म्हटल्यावर आपण असं तर नाही करणार ट्रान्सपरंट काहीतरी वापरणार, म्हणून पर्याय क्रमांक 4 तर पहिलं कटून टाकायचं, ठीक आहे. आता रेड बॅग, ब्ल्यू बॅग आणि येलो बॅग, आता याच्यावर आपण कन्फ्यूज होऊ शकतो. आता ते याच्यावर आहे, म्हणजे योगायोगावर आहे. हे काय आपल्याला म्हणजे ज्यांना प्रत्यक्षात माहिती त्यांनाच क्वेश्चन सुटू शकतो. आता शारीरिक कचऱ्यासाठी पिवळी बॅग यूज केली जाते, आणि जे काही टॉक्सिक असतात म्हणजे समजा टेस्ट ट्यूब वगैरे टाईप काचाचं मटेरियल, प्लेट्स वगैरे ते जे राहतात तर त्याच्यासाठी यूज केली जाते निळी पिशवी, ठीक आहे, निळी पिशवी. आणि रेड जी असते तर ते इन्स्ट्रुमेंट वगैरे यूज करून झालं तर ते त्या टाईमला यूज केलं जातं, ठीक आहे. तर हे आता पुढच्या वेळेससाठी लक्षात ठेवून टाकायचं, रेड, ब्ल्यू आणि येलो नेमके त्याचे युजेस काय. त्यानंतर हे प्रश्न पाहायला गेलं तर तसा सोपा आहे, ठीक आहे. प्रोटीनची डिफिशियन्सी विचारली आपल्याला. आता एक दिलं आहे त्याच्यात ऑप्शन आर्थरिटिस, डायबिटीज, पार्किन्सन्स आणि क्वाशिओरकर, ठीक आहे. आता क्वाशिओरकर जर डिसीज आहे तर याच्यावर एकदा PY कून पण आपल्याला पडलेला आहे. PY कून आपल्याला एकदा पडलेला आहे. आता क्वाशिओरकर जे डिसीज आहे ना तर त्यालाच आपण सुजवटी पण म्हणतो. आता एक लक्षात घ्यायचं, 2 डिसीज आहेत, एक असतो मॅरामस नावाचा असतो आणि एक असतो क्वाशिओरकर, ठीक आहे. आता क्वाशिओरकर आणि मॅरामस याच्यात एक्झॅक्टली फरक काय. आता मॅरामस जे डिसीज आहे तर ते 1 वर्षाचे जे काय आतील बालक असतं तर त्याला मॅरामस नावाचा डिसीज होतो, ठीक आहे. आणि 1 वर्षापासून जे 5 वर्षापर्यंत जे काय बालक असतात तर त्याला क्वाशिओरकर होतं. आणि मॅरामस जे असतात तर ते कार्बोहायड्रेट्स वगैरे किंवा कॅलरीज वगैरे कमी पडलं तर हे डिसीज होतो, आणि प्रोटीनची जर कमतरता पडलं तर ते क्वाशिओरकर होतं. याच्यावर क्वेश्चन पण आहे. डायबिटीज पाहतो आपण अभ्यास करताना, जे काय आपल्या रक्तात इन्सुलिन असतं तर त्याचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला डायबिटीज वगैरे होतो, याचे पण टाईप पडतात. आणि पार्किन्सन्स एक डिसीज आहे. आता पार्किन्सन्स जे डिसीज आहे तर मला वाटतं याच्यावर क्वेश्चन काही नसला तरी पुढच्या दृष्टीनं एक्झामच्या आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे. लॉस ऑफ न्यूरॉन म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये जे काही न्यूरॉन असतात तर त्यांची कमतरता झाल्याने डोपामाइन कमी होतं, जे काय एक हार्मोन असतं डोपामाइन नावाचं, तर त्याची कमतरता होते आणि त्याच्यामुळे ते पार्किन्सन डिसीज जाणवतो. मग याच्यात काय होतं, ते कंप जाणवणे किंवा स्लोनेस येणे वगैरे असे उद्भवतात प्रॉब्लेम, ठीक आहे. तर हे इझी लेवलचा क्वेश्चन होता. त्यानंतर आता पुढचं, आता हे पण सोपं आहे, तसं अवघड क्वेश्चन नाही आहे. आता सस्तन प्राण्याची लक्षणं खालीलप्रमाणे काय असतात, ठीक आहे. मॅमल्स विचारलेत. आता मॅमल्स म्हणलं सर्वात स्वतःकडे पाहायचं. आता अंगावर आपल्या केस आहेत का, आहेत, चल ओके करून टाकायचं, म्हणजे तर पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 गेलं. त्यानंतर हृदयाला 3 कप्पे, आपले किती आहेत, 4 कप्पे, ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ब चूक दिला आहे, ठीक आहे. म्हणजे ब आपल्याला किती कप्पे असतात, 4 कप्पे असतात, ठीक आहे. तर हे पाठ करायचं, म्हणजे जे काय आपले मासे असतात किंवा आता मासे जर पाहतो आपण तर मासेला किती असतात, 2 असतात. त्यानंतर 3 कप्पेवाले कोण होतं, जे काय रेप्टाईल्स असतात म्हणजे सरपटणारे, पण त्याला अपवाद कोण आहे, मगर, आपण त्याला नेहमी अपवाद घेतो. त्याच्यानंतर 4 कप्प्यावाले आपल्यासोबत पक्षी लक्षात घ्यायचे, ठीक आहे. पक्षी, त्याच्यानंतर आपण जे काही मॅमल्स असतो तर हे लोक कसे असतात तर ते 4 कप्प्याचे असतात. एक मिनिट. हां, 4 कप्प्याचे असतात. त्याच्यानंतर काही सस्तन प्राणी अंडी घालतात का, काही सस्तन प्राणी अंडी घालतात का, तर आता घालतात. आता याचं अपवाद आहे, ठीक आहे. आता अपवादाचं आपल्याला नाव पण पाठ करायला पाहिजे, ठीक आहे. आता मादीमध्ये स्तनग्रंथी वगैरे असतात तर ते नाही. तर एक लक्षात ठेवायचं, काही सस्तन प्राणी अंडी घालतात, तर जे काही ब्लॅक प्लॅटिपस नावाचा एक प्राणी आहे, ठीक आहे, तर तो अंडी घालतो.
तर त्याच्यावर आपल्याला अ क ड येईल उत्तर, ठीक आहे. मादी पुरुषामध्ये पण स्तनग्रंथी वगैरे ते असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन दिलेला आहे पायसेस, ठीक आहे. आता पायसेस म्हणजे काय, तर इथं यांनी दिले म्हणजे आपल्याला कन्फ्यूज न होण्यासाठी मासे. आणि आताच आपण पाहिलं मासे जे असतात तर ते किती कप्प्याचे असतात, 2 कप्प्याचं त्यांना हरट असतं, ठीक आहे. म्हणून हे पर्याय क्रमांक ब कटला. आता ब कशात दिला यांनी, यांच्यात पण दिला आहे आणि ब इथं पण दिला एवढा आहे, म्हणजे हे पण पर्याय कटला. आता हे 2च राहिले. आता ते शीत रक्त प्राणी आहेत का, आहेत, कोल्ड ब्लडेड. आता एक कन्सेप्ट समजून घ्यायची, एक असतात कोल्ड ब्लडेड आणि एक असतात वॉर्म ब्लडेड, ठीक आहे. आता कोल्ड ब्लडेड म्हणजे काय, समजा सराउंडिंगचं जे काय इन्व्हायरमेंट किंवा वातावरण आहे त्याच्यानुसार स्वतःच्या टेम्परेचरमध्ये जे लोक बदल करू शकतात तर त्यांना आपण काय म्हणतो, कोल्ड ब्लडेड प्राणी म्हणतो, ठीक आहे, समजलं. आणि जे काही स्वतःच्या काय म्हणतो त्याला, स्वतःच्या शरीरामध्ये वातावरणानुसार चेंज नाही करू शकत तर त्याला आपण म्हणतो वॉर्म ब्लड. म्हणजेच काय, मेंटेन रिलेटिव्ह कॉन्स्टंट टेम्परेचर असतं त्यांचं. मग त्याच्यात आपण झालं, वाघ झालं, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, पक्षी झाले, माणूस झालं, तर असे वॉर्म ब्लडेडमध्ये येतात. आणि कोल्ड ब्लडेडमध्ये कोण कोण येतं, एक कासव आलं, त्याच्यानंतर हे बेडूक पाहतो आपण, साप वगैरे, ॲम्फिबियन, रेप्टाईल्स, फिश आणि इन्व्हर्टिब्रेट्स, ठीक आहे. तर या प्रकारचे येतात. आणि वॉर्म ब्लडेडमध्ये मॅमल्स, बर्ड आणि थोडे काही व्हाईट शार्क पण येतो, ठीक आहे. तर ते एक अपवाद बनून तेवढं लक्षात ठेवून टाका. त्यांच्या शरीरावर खवले असतात, ठीक आहे. खवले असतात का, माशाच्या शरीरावर असतात, ते आपल्याला पाहिलं कीच कळतं. म्हणून याचं पर्याय क्रमांक उत्तर 3 येतं. आता 74. आता हे थोडा क्वेश्चन म्हणजे आउट ऑफ सिलेबस, म्हणजे आपल्या पुस्तकात नाही पण आपल्याला सोडवता येईल. कसं, आता विष विचारायला आहे, विषालाच काय म्हणतो आपण, टॉक्झिन म्हणतो, ठीक आहे, टॉक्झिन म्हणतो. आणि ते हिपोटॉक्झिन, हिप्नोटॉक्झिन एकच दिले, ठीक आहे. म्हणून त्याच्यावरून हे उत्तर येतं. ग्लुटोथिऑन, मेलिथिऑन आणि कोणतेही विष सापडत नाही, विचारले विष सापडत नाही, हे दोघंच काहीतरी करावं म्हणून केलेलं आहे. मग हे 2 पण कटले. एक हिपोटॉक्झिन, याच्यावरून आपल्याला क्लिक हो, आपण मी एक सांगतो, आपल्या रेग्युलर बुकमध्ये हे कुठं आपल्याला सापडत नाही, हायड्राच्या नेमोब्लास्टमध्ये, ठीक आहे. हायड्रा सापडतं पण हे विष असं मेन्शन नाही कोणत्या बुकमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रॉन्झ. आता हे तर ॲज इट इज PYQ आहे, ठीक आहे. पण थोडं कन्फ्युजिंग केलं त्यांनी. कसं, ब्रास आणि ब्रॉन्झ. आता ब्रास म्हणजे काय, ब्रास, आता ब्रास आणि ब्रॉन्झ, मध्ये झडेन घ्यायचं नाही, ठीक आहे. मी असं लक्षात ठेवलेलं आहे, ठीक आहे. ब्रॉन्झ विचारलेलं ना, तर झडेन घ्यायचं नाही. मग झडेन घ्यायचं नाही म्हणजे हे पर्याय क्रमांक येणार नाही, तर हे येणार, ठीक आहे. म्हणजे कॉपर प्लस टीन यांचं प्रमाण जे असतं ते 80% to 20%, म्हणजे कॉपर 80% असतं आणि टीन 20% असतं, ठीक आहे. मग आता झडेन कोणात येतं, आता झडेन कोणात येतं ते पाठ ठेवायचं, ब्रासमध्ये येतो. कशात येतं, ब्रासमध्ये येतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अजून एक पाहतो, स्टेनलेस स्टील, ज्याच्यात आयर्न येतं, क्रोमियम येतं आणि निकेल येतं, ठीक आहे. आयर्न, क्रोमियम आणि निकेल. तर हे 3-4 एक्झाम्पल जे आहेत ॲलॉयचे, चे तर ते लक्षात घ्यायचे. ॲलॉय म्हणजे काय, 2 किंवा अधिक धातू मिश्रण करून जे काय नवीन तयार होतं तर त्याला आपण अलॉय म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, रासायनिक उद्योगामध्ये जिओलाईटचा उपयोग कशात करतात. आता समजा तुम्हाला हे क्वेश्चन जरी येत नसला तरी विचारले, काय, केमिकल इंडस्ट्री आहे. केमिकल इंडस्ट्रीमध्ये काय होतात असतात, रिॲक्शन होत असतात, ठीक आहे. एवढं तर कळलं, रिॲक्शन. आणि असा प्रश्न विचारला, आता वंगण, रंगबंधक, मिश्र धातू असे थर्ड क्लासचं क्वेश्चन फॉर्मच नाही होऊ शकत. का, तर आता रिॲक्शनमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो, कॅटॅलिस्ट असतो, ठीक आहे. कॅटॅलिस्ट असतो. मग क्वेश्चन कशावर, ठीक आहे, हे जरी नाही क्लिक झालं, गेल्या 2 ते 3 वर्षात रेग्युलर कॅटॅलिस्टवर क्वेश्चन येते, तर मग त्याच्यावर पण कळतं. यावर्षी पण कॅटॅलिस्टवरच काहीतरी त्यांचा विचार असेल, हे लुब्रिकांट, मॉडर्न, ऑलाय वगैरे हे काही नसेल, ठीक आहे. तर त्याच्यावरून आपल्याला कळतं जिओलाईट काय, कॅटॅलिस्ट. आता कॅटॅलिस्ट काय असतो, समजा एखादी आपल्याला रिॲक्शन घडवायचे, त्याच्यात रिॲक्शनचा दर वाढवण्यासाठी आपण एखादा घटक टाकला तर रिॲक्शनचा जेव्हा दर वाढतो तर त्या घटकाला आपण कॅटॅलिस्ट म्हणतो. तसा जिओलाईटचा आपण यूज केला जातो केमिकल इंडस्ट्रीमध्ये. आता फॉर्म्युला एक पडलेला आहे, म्हणजे प्रॉब्लेम जनरली कंबाईनला नसतात, पण आता विचारल्यावर आपल्याला तर ते सांगावं लागतं. आता काहीच नाही, ज्यांना बॅलन्स रिॲक्शन जमते, म्हणजे जे काय वरचं गोष्टी येतात त्या मांडून त्यांना रिॲक्शन बॅलन्स करायचं जमते, तर त्यांना हे क्वेश्चन इझिली. आता फॉर्मॅल्डिहाइड त्यांनी कंसात सूत्र पण देऊन टाकले, ते पण आपल्यासाठी सोपं करून टाकले, ते आपण ॲज इट इज मांडून घेऊ, ठीक आहे. एवढं तर कळालं, ठीक आहे. त्यांनी काय म्हणले, एक अभिक्रिया करायची, फॉर्मॅल्डिहाइड 2 मोलपासून किती ग्राम हायड्रोजन मिळू शकेल, म्हणजे एवढं तर कळालं. इकडे हायड्रोजन काहीतरी मिळणार आहे, ठीक आहे, हायड्रोजन मिळणार आहे. आता साधं लॉजिक आहे, हायड्रोजन याच्यातला गेला तर उरले कोण, म्हणजे हायड्रोजन तर मिळालं ना, प्लस म्हणजे पुढची कोणती घटक येईल, थांबा इथे लिहितो, इथली रिॲक्शन इथे लिहितो.
तर H2 हायड्रोजन प्लस आता दुसरा कोणता घटक येणार आहे CO2. आता म्हणसाल CO2 का घेतलं, आता CO, आता CO तर मोनॉक्साईड तर नाही, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतं एवढं तर कळतं आपल्याला, ठीक आहे. आता H2 आता बॅलन्स होते का पाहून घ्यायचं. आता 2 घे म्हणले ना त्यांनी, काय म्हणले फॉर्मॅलिडेटच्या 2 मोलपासून, म्हणजे याचे 2 मोल घ्यायचे. आता म्हणजे हे 2 म्हणजे प्रत्येकाला याचा गुणाकार होईल 2 म्हणजेच 2 काय होईल H होतील आणि हे 2 H होईल म्हणजे 4 H व्हायले. मग पुढे पण इकडे पण 4 H पाहिजे, मग इकडे झाले का 4 H नाही झाले, 2 H झाले. मग 2 H झाले, आपण याच्या पुढे 2 लावून टाकायचं, 2H2. आता झालं का बॅलन्स, ओके झालं. 2C O2 झालं का, तर झालं. म्हणजेच काय H2 किती होतील 2H2, म्हणजे त्यांनी काढलं हायड्रोजन किती मिळू शकेल, म्हणजे 2 गुणिले 2 तर 4 ग्रॅम हायड्रोजन किती येईल, म्हणजे याचं उत्तर 3 क्रमांक येईल, 4 ग्रॅम हायड्रोजन. एकदम इझी लेवलचा होता, फक्त ज्यांना रिॲक्शन बॅलन्स करता येते त्यांना पण हा क्वेश्चन सुटलेला होता, ठीक आहे. बाकी याच्यात काहीच तेवढं मोठं लॉजिक नव्हतं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे सोलार पी व्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून ऊर्जित जे काही एनर्जी असते त्याचं रूपांतर विद्युत. बरोबर आहे, जे काही सनलाईट असते सनलाईटचं रूपांतर कशात होतं, इलेक्ट्रिसिटीमध्ये होतं. कशामध्ये, सोलार पी व्हीमध्ये. पी व्ही म्हणजे काय फोटोव्होल्टिक, फोटो म्हणजे काय लाईट आणि व्होल्टिक म्हणजे काय इलेक्ट्रिसिटी. नावातच आहे फोटोव्होल्टिक, म्हणजेच फोटो म्हणजे लाईटपासून काय व्हायली, व्होल्टिक म्हणजे इलेक्ट्रिसिटी, म्हणजे नावातच दिलेलं आहे त्यांनी, ठीक आहे. जास्त दिमाग पण लावायची गरज नाही. त्यानंतर सोलार औष्णिक, इथं पण नावातच आहे सोलार म्हणजे काय फोटो पाहिजे, म्हणजे सनलाईट पाहिजे, बरोबर आहे, सूर्यापासून उत्सर्जित एनर्जी. आणि औष्णिक म्हणजेच काय उष्णता असते, बरोबर आहे, म्हणजे काय सोलार कुकर वगैरे आपण एक्झाम्पल पाहतो तर त्याच्यातून हे क्वेश्चन आपल्याला क्लिअर होऊन जातो. हे पण बरोबर. जैविक पदार्थात फक्त नायट्रोजन, असं कसं म्हणू शकता फक्त नायट्रोजनच असते म्हणून, कार्बन असतं, हायड्रोजन असतं, इत्यादी पण घटक असतात ना त्याच्यात. जैविक पदार्थ, इंग्रजीत समजेल ते बायोमास, ठीक आहे, तर ते फक्त नायट्रोजन नसतं, ठीक आहे. म्हणजेच काय पहिले 2 बरोबर आणि तिसरं चूक, असं आहे की नाही, हां आहे, पहिले 2 बरोबर तिसरं चूक, ठीक आहे. आता पुढे काय दिले, दट्ट्या पुढे मागे इंग्रजीत समजले. व्हॉट काइंड ऑफ यू प्रोड्यूस सिलेंडर कंटेनिंग लिक्विड बाय मुव्हिंग इट्स पिस्टन बॅक अँड फ्रो, म्हणजे पुढे माग. आता आपण ठीक आहे, हे पण इझी क्वेश्चन आहे. सिलेंडर दिलं म्हणजे घाबरून जायचं नाही, यांनी एवढंच क्वेश्चन फोकस करायचं, बॅक अँड फ्रो म्हणजे मागे पुढे. आता आपण साऊंडमध्ये पाहतो एक असं कॉम्प्रेशन आणि रिअरफॅक्शन, कॉम्प्रेशन आणि रिअरफॅक्शन, ठीक आहे. म्हणजेच हे काय मागे पुढे व्हायले ना. आता मागे पुढे कोणात होतं तर आपल्याला एक माहिती आहे, लॉंगिट्युडनल वेव्ह असतात, ठीक आहे. साऊंड कोणते असतात, लॉंगिट्युडनल वेव्ह असतात. म्हणजेच काय मागे पुढे कोणात होत असेल, लॉंगिट्युडनल वेव्हमध्येच होत असेल, म्हणजे ज्याचं पर्याय क्रमांक 1 आहे. ट्रान्सफर वेव्ह काय असते, समजा लाईट पाहतो आपण, लाईटचं एक्झाम्पल अशी असते म्हणजे खालीवर. आता पुढे जर उद्या चुकून विचारलं त्यांनी अप अँड डाऊन व्हायले किंवा वर खाली होत असेल तर ते ट्रान्सफर वेव्हचं लक्षण आहे, असं ते लक्षात ठेवायचं. बोथ तर बिलकुल नाही, नायदर नेवर, हे 2 पर्याय तर काही पण तयार केलं. ज्यांना लॉंगिट्युडनल ट्रान्सफर्स काय आहे इतकं जरी माहीत असेल इलेक्ट्रिसिटी किंवा साऊंडमध्ये, साऊंड म्हणजे लॉंगिट्युडनल आहे आणि लाईट म्हणजे ट्रान्सफर आहे, त्याच्यावरून पण हा क्वेश्चन सुटला असता. फक्त फोकस इथं करायचं बॅक अँड फ्रो म्हणजे पुढे मागं. त्यानंतर पुढचं विचारलेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, व्हॉट इज द वेवलेंथ रेंज ऑफ व्हिजिबल लाईट. आता व्हिजिबल लाईट विचारली, आता आपण हे पाहतो, हे पाठ करून घ्या सोबतच याच्यात. आता एवढं तर माहिती आहे आपल्याला 400 NM ते 700 NM. आता हे आपण कुठे पाठ करतो, एक बाकीचं तर काही पण दिले, जवळपास सुद्धा दिलं नाही त्यांनी, ठीक आहे. जे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम पाहतो आपण तर त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा पाहतो आपण रेडिओ वेव्हज असतात, हे क्रमानंच पाठ करून टाका. त्याच्यानंतर असतात मायक्रोवेव्ह, त्यानंतर इन्फ्रारेड म्हणजे जे काय आपण रिमोट वगैरे त्याचं लाईट राहते ना पुढे, आपल्याला वाटतं लाईट लागणार गेले पण चॅनल तर बदलतं, त्यात IRचा यूज केला जातो. त्यानंतर व्हिजिबल लाईट जे आपल्याला डोळ्यांना दिसू शकतो, हे बाकीचे आपल्याला डोळ्यांना दिसतात. मायक्रोवेव्हमध्ये आपण ते मायक्रोवेव्ह वगैरे ते गरम करत असतो. त्यानंतर अल्ट्राव्हायलेट रे, त्याच्यानंतर येतात एक्सरे, ज्याने आपण शरीराचे एक्सरे वगैरे काढू शकतो. आणि मग त्याच्यानंतर येतात गॅमा रे, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आणि व्हिजिबल लाईटची रेंज किती, 400 ते 700 नॅनोमीटर, ठीक आहे. तर अशा प्रकारे आता चुकणारे लक्षात ठेवायचं. आता हे एक इझी क्वेश्चन होता, म्हणजे 1 झालं, हे पण आला असता 2, हे पण आला असता 3, ठीक आहे. त्यानंतर हे पण इझी आहे, ज्याचं म्हणजे थोडं फार पक्क झाले 4, ठीक आहे. हे लॉजिकवर 5, ब्रॉन्झ हे तर PYQचं आहे 6,
ठीक आहे, हे चुकला म्हणून समजूत आपण. ठीक आहे, हे पण 7 इझी आहे एकदम. हे 8 हे पण इझी आहे. हे पण हे तर PYQचं आहे 9. ठीक आहे, हे चुकला म्हणून समजूत 2 चुकले 9. त्यानंतर हे पण इझी आहे 10. ठीक आहे, हे पण चुकला म्हणून समजूत 3 चुकले आपले. हे इझी आहे कारण हे PYQ आहे राज्यसेवेचा. त्यानंतर हे पण इझी आहे. ठीक आहे, म्हणजे 3 चुकले. म्हणजे 15पैकी 12 तर क्वेश्चन ज्यांना बेसिक थोडाफार स्टडी केला त्यांना पण हे क्वेश्चन सुटले असते. बाकीचे 3 जरी आपल्याला नाही आले असते तरी. ठीक आहे, तरी अशा प्रकारे हे होतं, काय म्हणतात त्याला, थोडंसं छोटासा प्रयत्न माझ्या पद्धतीने एक्सप्लेनेशन करण्याचा. ठीक आहे, थँक्यू सो मच.